नमस्कार मित्रांनो, मी रोहिणी बस्ते स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. यंदाच्या वर्षी घरच्या गणपतीचं डेकोरेशन मी तर खूप छान केलं. हिमालय पर्वत केला, झाडं केली आणि ते पण घनदाट झाडं बरं का. त्याच्यावरती पक्ष्यांनी आपली घरटं बनवलेले होते आणि आपला माकड राजा मस्तपैकी मस्ती करत होता. छान छान पक्ष्यांचे आकार तयार केले होते आणि मला ड्रॉइंग करायला तर आवडतंच. आता हे छोटंसं घरटंसुद्धा आम्ही आमच्या झाडावरती ठेवलेलं होतं. यंदा मी डेकोरेशन असं काही ठरवून केलेलं नव्हतं. ट्रेंडिंगमध्ये असलेला फरचा कपडा आई घेऊन आली आणि तो पाहिल्या पाहिल्या मी बोलली हिमालय पर्वत करायचा. हिमालय पर्वत झाला तर झाडं आली, पानं फुलं आली आणि त्याच्यावर बसलेली पक्षी हे सुद्धा आले. तर तुम्हाला कसं वाटलं हे डेकोरेशन? आणि हो, मयुरेश्वराचं स्वागत करण्यासाठी एका फांदीवरती मी मोरसुद्धा बसवला. मोरपीस घेऊन आलेली होती नंतर आणि छानपैकी मोर पण तयार केला. तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं हे सांगाच. पण नवल असं झालं की डेकोरेशन पाहिल्यानंतर कळत नकळत माझ्याकडून कैलास पर्वत तयार झालेला आहे, असे माझे बंधुराज म्हटले. आता कैलास पर्वत कसा आणि कसं तयार झाला म्हणजे मी मनाने ठरवलेलं नव्हतं. आपल्याकडे 5-6 बाटल्या रिकाम्या होत्या आणि त्याच्यामध्ये काठ्या उभ्या करून मी डोंगर तर केला. पण माझे बंधू बोलले का हे झाले पंचकैलास. कोणकोणते ते तुम्हाला मी सांगते. पंचकैलास पर्वतांची नावं आणि त्यांचे स्थान. कैलास पर्वत तिबेटमध्ये असलेला हा पर्वत भगवान शिवांचे निवासस्थान मानला जातो आणि यात्रेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आदी कैलास हे उत्तराखंडमध्ये स्थित आहे आणि कैलास पर्वतासारखेच पवित्र मानले जाते. मणिमहेश हे हिमाचल प्रदेशात आहे आणि भगवान शंकराशी संबंधित एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. किन्नौर कैलास हे हिमाचल प्रदेशातील एक पवित्र शिखर आहे जे यात्रेचा भाग आहे. आणि 5वे म्हणजे श्रीखंड महादेव. हिमाचल प्रदेशात असलेले हे शिखरसुद्धा या कैलास यात्रेतील एक पवित्र ठिकाण आहे. तर मित्रांनो, कसे वाटले हे धार्मिक पंचकैलास पर्वत? या पंचकैलास पर्वतांना धार्मिक महत्त्व सुद्धा आहे. भगवान शिवाने स्वतः या 5 पर्वतांवर वास्तव्य केलं होतं अशी श्रद्धा आहे. या ठिकाणांना भेट देण्याला आध्यात्मिक मुक्ती, मोक्ष आणि आनंद प्राप्तीचा मार्ग मानला जातो. हे पर्वत अध्यात्मक, गूढवाद आणि साहसाचे प्रतीक आहे आणि येथे हजारो शिवभक्त दरवर्षी यात्रेला येतात. बघा, घरी बसल्या बसल्या मी तुम्हाला पंचकैलास पर्वतांचं दर्शन घडून आणलं, हो की नाही? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.